19 जानेवारी 2026चा तो दिवस होता. साधारणतः सकाळचे 8 वाजलेले असतील. 19 वर्षीय अनुराधा क्लासमध्ये बसून शिक्षक जे काय शिकवत आहेत ते चांगल्या पद्धतीने ऐकत बसलेली होती. पण 10 ते 15 मिनिटातच अनुराधाला चक्कर यायला लागली आणि अनुराधा खाली पडली. बेंचच्या मध्ये गुंतून पडली. आता ज्या वेळेला अनुराधा पडली त्यावेळेला ओरडायला लागली तिच्या शेजारची तिची मैत्रीण. शिक्षकांनी बघितलं की मुलगी बेहोश पडली. शिक्षकांनी उचललं तिला. सगळा क्लास जमा झाला होता. स्टाफ रूममधले लोक आली होती. बसवलं गाडीमध्ये, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी चेक केलं. काय झालंय काय समजेना. या अनुराधाला डॉक्टरांनी होशवर आणण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळानंतर ती होशमध्ये आली. तिच्यावरती उपचार चालू केले. त्यावेळेला त्या अनुराधाने सांगितलं की माझ्या पोटात दुखायला लागलं होतं आणि मला चक्कर आली त्याच्यामुळे. डॉक्टरांनी तिला विचारलं की काय झालं होतं, काय खाल्लं होतं का, काय झालं होतं. पण ज्या वेळेला तिने ते सत्य सांगितलं डॉक्टरांना की असं असं झालं होतं आणि डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टरांनी लगेच तिच्या आईवडिलांना फोन केला. तिचे आईवडील त्याच हॉस्पिटलमध्ये पटकन आले. आईवडील आले की डॉक्टरांनी एक कानाखाली लावली. ज्यावेळेला डॉक्टर असं करतायत ते बघून या अनुराधाचे आईवडील शांत झाले आणि विचारले की आम्हाला तुम्ही असं का करताय, नेमकं काय झालंय. डॉक्टरांनी पूर्ण घटना सांगितली की तुमच्या पोरीच्या गुप्तांगामध्ये 3 ते 4 कंडोम अडकलेले आहेत. तुमची पोरगी कॉलेजमध्ये शिकत आहे. तर नेमकं हे घडलं कसं, तुमचं तिच्यावरती लक्ष आहे का नाही. आता अनुराधाची आई तर त्या ठिकाणीच रडायला लागली. डॉक्टर म्हणली इथं अजिबात कालवा करू नका, तमाशा करू नका. जे काही करायचं ते घरी जाऊन तुमचे तिथंच करा. आता त्यावेळेला अनुराधाच्या वडिलांनी डॉक्टरांना सांगितलं की ठीक आहे, ऑपरेशन करून काढा, जे काय करायचं ते करा आणि पोरीला घरी पाठवा, आम्ही बघतो काय करायचं ती. अनुराधाचं त्या ठिकाणी उपचार झाले. डॉक्टरांनी कंडोम काढले आणि दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज देऊन टाकला. अनुराधा घरी पोहोचली. त्यावेळेला तिच्या वडिलांनी विचारायला चालू केले की बोल, मी तुला काय म्हणत नाही, नेमकं काय झालं होतं ते सांग मला. अनुराधा थोडी वेळ गप्प होती, रडत होती. तिचे हात पाय थरथर थरथर कापत होते की मी जर खरं सांगितलं तर काय होईल. अनुराधाला भीती वाटत होती. पण तिच्या वडिलांनी तिला विश्वासात घेतलं आणि विचारायला चालू केलं. त्यावेळेला तिने पूर्ण घटना सांगितली. तीच मी तुम्हाला शब्दाने शब्द सांगणार आहे. बाकी व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. पूर्ण कहाणी जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आपले व्हिडिओ भरपूर चांगल्या क्वालिटीचे असतात तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2003 पासून होते. 2003मध्ये अनुराधा नावाची पोरगी, तिच्या वडिलांना तिसरी पोरगी होती जन्मलेली. अनुराधाला एकही भाऊ नव्हता. 2 मोठ्या बहिणी होत्या. त्यामुळे अनुराधाचे वडील आता म्हणतात की बास, 3 पोरी झाल्या, अजून ट्राय करत राहिलो तर पोरीच होतील. म्हणून त्यांनी अनुराधावरती शेवट केला. आणि अनुराधा शेवटची असल्यामुळे लाडकी होती. लाडकी असल्यामुळे तिला एका पोरासारखं सांभाळलं होतं. तिला कसलीही कमी पडू दिली नव्हती. अनुराधाचे वडील गावामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती, 70-80 एकर जमीन, पूर्ण बागायती, वर्षाला करोडोची संपत्ती, वर्षाला करोडोचे उत्पन्न यायचं. अनुराधा कुठं जायचं म्हणलं तर 4 चाकीत जायची. आता ज्या वेळेला ती मोठी झाली होती, 10वीमध्ये गेली, फॉर्च्युनरमध्ये 10वीमध्ये जायची. म्हणजे एकदम अशी वेगळीच हवा होती तिची कॉलेजमध्ये. म्हणजे या अनुराधाची वेगळीच हवा होती शाळेमध्ये. त्यावेळेला तिच्या पाठीमागं भरपूर पोरं असायची. तिच्या मागं बाहेर गावातली पोरं असायची, पण कोणी तिच्याकडे बघू शकत नव्हते. तिच्यासोबत एक बॉडीगार्ड हमेशा चालायचा, जो की गाडीचा ड्रायव्हर पण होता. हळूहळू ही अनुराधा आता मोठी होत होती, शहाणी होत होती. तिच्या शरीरामध्ये बदल होत होते. तसं तसं तिच्याकडे बघणाऱ्यांची संख्या वाढत गेलेली होती. पण ही अनुराधा एक धीट पोरगी होती. तिच्या मनामध्ये एकच होतं की मला अजिबात काही करायचं नाही. माझ्या वडिलांनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे, खूप विश्वास आहे माझ्यावरती. 10वी झाली, 11वीला ॲडमिशन घेतलं. आता ज्यावेळेला 11वीला ॲडमिशन घेतलं त्यावेळेला गावापासून दूर जावं लागायचं. पहिलं तर गावातच शाळा होती. ज्यावेळेला दूर जायची त्यावेळेला तिनं आसपासचं वातावरण बघितलं की कशा तिच्या मैत्रिणी कुठं इकडं जा तिकडं जा, कोणासोबत संबंध कर, याच्यासोबत संबंध कर, मजा करतायत म्हणजे एक प्रकारे बोलायचं झालं तर. पण ही अनुराधाची एकटी अशी आहे की जी काहीच करत नाही. तिला तिच्यावरती गर्व होता की मी काहीच करत नाही. पण पुढे चालून तिला गिल्ट वाटू लागला की मी का काही करत नाही, माझ्यासोबत का असं घडत नाही. तिच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होत होते. त्यामुळे तिलाही करू वाटायला लागलं होतं. पण ती कॉलेजमध्ये तर करू शकत नव्हती. कॉलेज जे होतं तिच्या वडिलाच्या मित्राचं होतं. तिच्यावरती भरपूर लक्ष ठेवून शिक्षक वगैरे होते.
त्यामुळे आता तिची इच्छा तर होत होती, पण करणार काय नेमकं? आता ही अनुराधा एकदम निराश राहूला लागली होती. त्यामुळे ज्यावेळेला घरी येताना किंवा कॉलेजला जाताना तिच्या चेहऱ्यावरती निराशा बघायचा तिचा तो गाडीचा ड्रायव्हर, जो की तिचा बॉडीगार्ड पण होता. तो तिला विचारायचा की काय झालं, पण ती काय सांगायला तयारच नव्हती. त्याने ओळखून घेतलं होतं की नेमकं काय घडतंय. आता अभिजित नावाचा हा 28 वर्षांचा तरुण, ज्याचा की 2 वर्षापूर्वीच विवाह झाला होता, त्याच्याही मनामध्ये होतं की या पोरीसोबत तर मला एकदा का होईना करायचंच आहे. 24 तास तिच्यासोबत राहून तिच्यावरती त्याचा जीव जडला होता. आता त्याला समजत होतं की ही नेमकं निराश कशापायी राहते. त्यामुळे या अभिजितनं अनुराधाला चांगल्या प्रकारे जवळ घ्यायचा प्रयत्न केला, बोलायचा प्रयत्न केला. शेवटी विश्वास तर होताच अनुराधाचा. अनुराधासोबत गोडीच्या गप्पा मारल्या. त्यामुळे अनुराधा ही स्वतःला थांबवू शकली नाही. तिच्या शरीरामध्ये चेंजेस होत होते. त्याच्यामुळेच ही त्या ड्रायव्हरसोबत मिक्स झाली आणि या दोघांमध्ये संबंध बनू लागले. आता अनुराधा तिच्या ड्रायव्हरसोबत फिरायला जायची. कॉलेज सोडलंच होतं, कॉलेजमध्ये एवढं काय तिचं लक्ष राहिलं नव्हतं. ज्यावेळेला पण ती बाहेर जायची त्यावेळेला त्यांना जे करायचं होतं ते करायची. एवढं लक्ष ठेवायचे की ते कंडोम लावून करायचे. पुढे चालून याच कंडोममुळे हे पूर्ण सत्य उघडकीस आलं. तर विषय असा झाला होता की ज्यावेळेला पण हे करायचे त्यावेळेला हा जो अभिजित आहे कंडोम लावायचा. पण एक दिवशी काय झालं होतं की आता हे दोघं ज्यावेळेला रूममध्ये गेलेले होते त्यावेळेला या दोघांमध्ये त्या दिवशी ताणतणाव झालेला होता. थोडंसं वादावादी झालेली होती. पण ते आता करायला गेले होते. रूममध्ये गेल्यानंतर त्यांनी ते करायला चालू केलं. अभिजितने कंडोम लावले. शेवटी ताणतणावामध्ये असल्यावर व्यक्ती तातडता येत नाही जास्त. त्यामुळे तो सटकून गेलं. त्याला वाटलं पडलं असेल बाजूला कुठं, तर दुसरं लावलं तसंच, तिसरं लावलं तसंच, चौथं लावलं तसंच. शेवटी त्याने आता म्हणलं बस मी नाही करत. पण आता ते जे सटकून गेलं होतं ते गेलं कुठं? आता त्याचा कुणालाही अंदाज नाही. ती पोरगी अनुराधा तिथून उठली, कापड घातली, बॅग घेतली, घरी निघाली. त्या दिवशी त्या दोघांमध्ये काही बोलणं झालं नाही. पण 1 दिवस गेलं, 2 दिवस गेलं. हळूहळू तिची लघवी थांबायला लागली होती. तिचे पिरियड्स येणार होते ते थांबायला लागले. त्याच्यामुळे तिचं पोट दुखायला लागलं, चिडचिड व्हायला लागली. पण अनुराधाला समजत नव्हतं की नेमकं काय होतंय. तिने कोणाला सांगितलं पण नाही. तिने चालू ठेवलं आणि नेमकं कॉलेजमध्ये ती बेहोश पडली ह्या सगळ्या गोष्टीमुळे. ज्यावेळेला ही अनुराधा कॉलेजमध्ये बेहोश पडली त्यावेळेला डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर ही घटना घडलेली सगळ्यांना समजली. ज्यावेळेला या अनुराधाच्या वडिलांना समजले की असं असं या ड्रायव्हरने केलं आहे, त्याला विश्वासाने बोलवून घेतलं घरी. ज्यावेळेला तो आला त्याला एका खुटीला बांधलं, बेदम मारहाण केली. एवढी मारहाण जबरदस्त होती की त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आता करायचं काय? यांनी याला दिलं उसात फेकून आणि कालवा चालू केलं की आमचा ड्रायव्हर कुठेतरी गेला. आता या अभिजित ड्रायव्हरच्या घरच्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली की पोरगा गायब आहे. पोलीस शोधायला लागले. शेतात शोधलं, इकडं शोधलं, तिकडं शोधलं. अनुराधाच्या ऊसाच्या शेतामध्ये हा अभिजित सापडला. पोलिसांना सुरुवातीला वाटलं की बिबट्याने वगैरे वार केला असेल, पण तसं काय नव्हतं. त्याच्या अंगावरती मारलेले वळ होते. याच पुराव्याच्या आधारे पोलिसांनी गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला अज्ञात व्यक्तीविरोधात आणि चौकशी चालू केली. पुढे चालून चौकशीमध्ये अनुराधाच्या वडिलांचं नाव आलं. त्याच्यासोबत अजून 1-2 व्यक्तींचं नाव आलं. त्यांना पोलिसांनी अटक केली. आज ते जेलमध्ये आहेत. यांना तर योग्य ती शिक्षा होईलच. पण तुम्हाला काय वाटतंय, या अभिजितनं बरोबर केलं होतं का नाही? मला कमेंट करून नक्कीच सांगा.